थंडी सुरू झालेली आहे, डिंकाचे लाडू बनवायचे आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। घरच्या घरी सोप्या पद्धतीने खारीक कशी फोडायची आणि त्याची पावडर कशी बनवायची आणि पाक न बनवता अगदी 3 महिने टिकणारे आज आपण डिंकाचे लाडू बनवणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी डिंकाचे लाडू बनवतात। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण खारकेचा वापर करतो आणि खारीक फोडायची म्हटलं की इतकं त्रासदायी काम आहे ना, तर हीच खारीक आपण अगदी कमी वेळामध्ये आणि कमी मेहनत घेता एकदम याची बारीक पावडर बनवणार आहोत, तेही घरच्या घरी। या ठिकाणी 1 किलो खारीक मी वाळवून घेतलेली, 2 ते 3 दिवस उन्हामध्ये ही खारीक एकदम वाळवून घ्यायची आहे आपल्याला। तर आता आपण ही खारीक फोडायला घेऊयात। तर बघा, या ठिकाणी ही खारीक घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीची पिशवी घ्यायची, एक कापडी पिशवी घ्यायची, प्लास्टिकची पिशवी घ्यायची नाही। आणि अशा पद्धतीने ठोंब्याचा वापर करून आपल्याला एक खारीक फोडून घ्यायची। एकदम जास्त प्रमाणात पिशवीमध्ये खारीक घालायची नाही, थोडी थोडी करून घालायची, म्हणजे व्यवस्थित आपली खारीक फोडल्या जाईल। बघा, मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही खारीक फोडायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही खारीक फोडली तर तुमचा वेळही वाचेल आणि पैसाही वाचेल। बाहेर खारीक आपल्याला बारीक करून आणायची म्हटलं तर 50 ते 60 रुपये किलो आपण खारीक बारीक करून घेऊन येतो। एकदा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी खारीक बारीक करून बघा, एकदम मस्त ही खारीक बारीक होते। बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला पिशवी आपटून घ्यायची आहे, जेणेकरून खारकीतल्या बिया एकदम मोकळ्या होतील। तर हे मी मस्त असं आपटून घेते। बघा, थोडी थोडी करून खारीक आपल्याला बारीक करायची, एकदम जास्त करायची नाहीये। बघा, आता मी दाखवते तुम्हाला। बघा, अशा पद्धतीने खारीक एकदम मोकळी झालेली आहे, त्यातल्या बियाही निघलेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने सर्व खारीक मी बारीक करून घेतली आहे। बरेच जण काय करतात ना, तर खारीक पावडर विकत आणतात, पण ती पावडर व्यवस्थित असते की नाही आपल्याला माहिती नाही, एकदम ओरिजिनल। तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने खारीक पावडर बनवू शकतो। तर बघा, या ठिकाणी याच्या बिया काढून घेते आणि खारकीचा जो वरचा देठ असतो तोही काढून घ्यायचा आहे आपल्याला। अशाच पद्धतीने मी सर्व थोडी थोडी करून खारीक बारीक करून घेतलेली आहे। एकदा अशा पद्धतीने खारीक तुम्ही बारीक करून बघा, इतकी छान बारीक होते ना, तर तुमचा विश्वासही बसणार नाही। तर अशा पद्धतीने सर्व खारीक मी फोडून घेते। बघा, आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायचे। थंडीच्या दिवसामध्ये आपण लाडू बनवतो खारीक खोबऱ्याचे, तर सगळ्यात त्रासदायी काम म्हणजे खारकेची पावडर बनवणे। तर एकदा अशा पद्धतीने खारीक तुम्ही बारीक करून बघा, खूप सोपी पद्धत आहे। बघा, ही मस्त अशी याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व खारीक बारीक करून घेते आणि त्याच्या बिया काढून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपण हे बारीक करूयात। आपली खारीक छान वाळलेली आहे, खारीक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायची आहे। आपण आता हे बारीक करून घेणार आहोत। बघा, मी एवढे मोठे तुकडे आहेत ते बारीक करून घेते, कुठेही याला मी वेगळ्या ठोंब्याने बारीक केलेलं नाहीये। तर थोडी थोडी करून आपल्याला ही खारीक बारीक करायची आहे। इथं मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय मी, तुम्ही छोट्या भांड्यातही करू शकता, पण हे जे मिक्सरचं मोठं भांडं आहे त्याच्या ज्या पाती आहेत ना, त्या थोड्याशा धारदायी आहेत, म्हणून मी हे घेतलेलं आहे। तर ती आपण खारीक आता बारीक करून घेऊयात। पहिल्यांदा आपल्याला एकदम स्लो स्पीडवरती आपल्याला मिक्सर ठेवायचं आहे, एकदम फुल स्पीडवरती ठेवायचं नाही, थोडं थोडं करून आपल्याला ही खारीक बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही हळूहळू मिक्सरचं स्पीड वाढवू शकता। तर बघा, तुम्ही मस्त अशी आपली खारीक एकदम बारीक होत आहे। एकदा अशा पद्धतीने नक्की खारीक बनवून बघा। बरेच जण खारीक फ्रीजरला ठेवतात आणि मग बारीक करतात, त्याची काही गरज नाही। आपली खारीक फक्त उन्हामध्ये छान वाळवलेली हवी आहे। बघा, तुम्ही मस्त अशी आपल्या खारकेची पावडर तयार झालेली आहे, अगदी मस्त अशी एकदम बारीक अशी खारीक तयार झालेली आहे। बघा पावडर, बघा कुठेही आपला मिक्सर खराब झालेला नाहीये किंवा मिक्सरच्या भांड्याला आपली खारकीची पावडर चिटकलेली नाहीये, अगदी मस्त अशी खारकीची पावडर तयार झालेली आहे। तुम्हाला जर आणखी बारीक हवी असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता, मी थोडीशी अशी जाडसर ठेवलेली आहे। तर अगदी परफेक्ट अशी खारकेची पावडर तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। बरेच जण खारीक बारीक करताना तूपही घालतात, तुम्हीही घालू शकता, जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला खारीक चिटकू नये म्हणून। तर आपली जर खारीक व्यवस्थित सुकलेली असेल, वाळलेली, तर मिक्सरच्या भांड्याला बिलकुल खारीक चिटकणार नाही।
तर अशाच पद्धतीने मी सर्व खारीक बारीक करून घेतलेली आहे बघा। शेवटची थोडीशी खारीक राहिलेली आहे तीही तुम्हाला दाखवते। अगदी व्यवस्थित झालेली आहे, कुठेही आपलं भांडं खराब झालेलं नाहीये किंवा चिटकलेली नाहीये मिक्सरच्या भांड्याला खारीक कुठेच। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। तर बघा या ठिकाणी आपली मस्त अशी 1 किलो खारक्याची पावडर तयार झालेली आहे। नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा, अगदी तुमचा वेळही वाचेल, मेहनतही वाचेल आणि पैसेही वाचतील याची गॅरंटी मी देते तुम्हाला। अगदी कमी वेळामध्ये मी खारीक बारीक करून घेतलेली आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये ही माझी खारीक बारीक करून झालेली आहे। तुम्हीही नक्की करून बघा। मस्त अशी बघा आपली खारीक एकदम बारीक झालेली आहे। तर नक्की घरी एकदा करून बघा। बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी ही खारीक बारीक झालेली आहे। आता हे लाडू बघा अगदी 3 महिने छान टिकतात आणि खूप छान लाडू हे तयार झालेले आहेत डिंकाचे। कुठल्याही प्रकारचा पाक न बनवता आज आपण हे डिंकाचे लाडू बनवलेले आहेत। तर त्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला। तर 1 किलो खोबरं घेतले, खोबरं मी किसून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 किलो खारीक, 1 किलो गूळ घेतलेला आहे, 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू, 200 ग्रॅम मनुके आणि 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। डिंकाचे लाडू करताना की नाही शक्यतो जे प्रमाण दिलेलं आहे ना ते मोजूनच घ्या। आता जे किसलेलं खोबरं आहे ना ते मी थोडंसं भाजून घेते। हे यासाठी भाजायचं आहे जेणेकरून आपले ज्यावेळेस लाडू बनवतो ना ते खराब होणार नाहीत लवकर, त्याला वास लागणार नाही, म्हणून आपण हे किसलेलं खोबरं भाजून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिट आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता इथं मी 2 वेळा थोडं भाजून घेतलेलं आहे। थोडासा कलर चेंज होईपुरतच आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे, खोबऱ्याचा किस जास्त वेळ भाजायचा नाहीये। बघू शकता तुम्ही असा हा कलर झालेला आहे। आता याला मी काढून घेणार आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे छोटीवाली। आता इथे बघा मी 4 चमचे खसखस घेतलेली आहे। डिंकाच्या लाडूमध्ये जर खसखस घातले ना तर लाडूची चव खूप छान लागते, खूप मस्त लागतात लाडू। तर ही जी खसखस आहे ना तर मी थोडीशी भाजून घेते, एखादा मिनिट, खूप जास्त वेळ लागत नाही खसखस भाजायला। 1 ते 1.5 मिनिट मी मीडियम गॅसवरती खसखस भाजून घेते। खसखस भाजून झाली की पूर्ण थंड करून घ्यायची आहे आपल्याला। आता की नाही त्याच कढईमध्ये अंदाजे 4 ते 5 चमचे तूप घालते मी, अंदाजे तूप घाला तुम्ही। तूप गरम झालं की आपल्याला तुपामध्ये की नाही ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचेत। आता इथे मी बदाम तळून घेते। बदाम तळण्यासाठी की नाही खूप जास्त वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटांमध्ये आपले हे बदाम तळून तयार होतात। बघा याचा कलर चेंज झालेला आहे। आता याला मी लगेच काढून घेणार आहे। बदाम तळून झाले की लगेच काजू तळून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडासा काजूचा कलर चेंज झाला की आपल्याला काजू पण लगेच तुपातून बाहेर काढून घ्यायचे आहेत, खूप जास्त लालसर करायचे नाहीयेत। लगेच आता इथं मनुके तळून घ्यायचे आहेत। मनुके पण तळायला बिलकुल वेळ लागत नाही, मनुके छान फुलले की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत। हे सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता इथे बघा हे मनुके पण आपले छान फुललेले आहेत। हे सर्व ड्रायफ्रुट्स मी तळून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे। आता कढईमध्ये थोडंसं तूप आहे, कमी असेल तर तुम्ही वरून तूप थोडंसं घालू शकता। आता त्याच तुपामध्ये मी डिंक तळून घेते बघा, थोडा घालून। डिंक छान फुलू द्यायचं आहे, एकदम छान। गरज वाटली तर वरून तुम्ही तूप घालू शकता आणखीन, पण एवढ्या तुपामध्ये हा डिंक तळला जातो म्हणून मी काही तूप घातलं नाही एक्स्ट्राचं। तर इथे बघा डिंकही मी छान तळून घेतलेला आहे। डिंक बघू शकता किती छान फुललेला आहे। आता मी हे सर्व थंड करून डिंक, काजू, बदाम हे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बघा। त्यानंतर थोडीशी साखर घालून वेलची पूड बारीक करून घेतली आणि खसखसही मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला। फक्त जे मनुके आहेत ना ते तसेच अख्खे ठेवलेले आहेत। आता इथे बघा भाजलेलं खोबऱ्याचा किस आहे ना त्यामध्ये की नाही मी खारीक पावडर घालणार आहे। मी 1 किलो खारीक बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर वेलची, खसखस, आता जे ड्रायफ्रुट्स आणि डिंक जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ना ते सर्व आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी डिंकाचे लाडू बनवणार असाल ना तर अगदी परफेक्ट असे तुम्हाला हे लाडू जमतील। तर बघा हे पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व एकत्र। हे आपण किसलेलं खोबरं आहे ना ते माझ्याकडे ना अख्खंच आवडतं लाडूमध्ये। जर तुम्हाला हे आवडत नसेल ना तर तुम्ही हे सर्व मिश्रण की नाही पुन्हा एकदा मिक्सरला पल्स मोडवरती की नाही थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे।
आता इथं जो आपण 1 किलो गूळ घेतलेला होता ना, तो मी पूर्णपणे गूळ किसून घेतलेला आहे। गूळ किसूनच घ्यायचा आहे आपल्याला। आणि जे राहिलेलं तूप होतं ना थोडं कढईमध्ये, त्या तुपामध्ये मी हा गूळ घालून घेतलेला आहे। पुन्हा एकदा सांगते, गूळ घेताना किसूनच घ्यायचा आहे किंवा एकदम बारीक तुम्ही कट करून घेऊ शकता। तर आता तुपामध्ये गूळ घालून घेतलेला आहे। गॅस चालू आहे, गॅस मीडियम ठेवलेला आहे मी। आता छान असं आपल्याला हा तुपामध्ये गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। याचा पाक बनवायचा नाहीये, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला। याला की नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता तुम्ही, अगदी सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू तयार होतात आणि चव म्हणाल ना तर खूप छान लागते। तर इथे बघा आपला हा गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। पूर्णपणे गूळ वितळलेला आहे। आता गॅस बंद करून देते। आता जो हा वितळलेला गूळ आहे की नाही, तो आपण जे खोबरं, खारीक आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करून ठेवलेले आहेत ना, त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। गरम गरमच आपल्याला हे पटकन करून घ्यायचं आहे। पाकातले डिंकाचे लाडू कसे बनवायचे याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं तुम्ही बघू शकता। साखरेचा पाक बनवून मी ते लाडू बनवलेले आहेत। इथे बघा, हे आता छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। गरम गरमच मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता मी गरम गरम लगेच लाडू बांधून घेणार आहे। थोडंसं कोमट झालं की याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, थंड नाही होऊ द्यायचं। वरून तुम्ही थोडंफार गरम करून तूप घालू शकता। इथे बघा छान असं एकजीव करून घेतले, सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी लगेच लाडू बांधून घेते। मीडियम साईजचे लाडू बांधून घ्यायचे आहे। डिंकाचे लाडू खूप जास्त मोठेही बांधायचे नाहीत, मीडियम साईजचे बांधायचे आहेत। थंडीच्या दिवसामध्ये की नाही घरातल्या प्रत्येकाने एक लाडू खायलाच पाहिजे रोज सकाळी। हा जर तुम्ही रोज एक लाडू खाल्ला ना थंडीच्या दिवसामध्ये, तर तुमची कधीच कंबर दुखणार नाही, गुडघे दुखणार नाही, त्यानंतर सांधे दुखणार नाहीत। मुलांसाठी पण खरंच खूप पौष्टिक आहे हा लाडू। मी तर थंडी सुरू झाली की हे असे लाडू बनवून ठेवते आणि रोज सकाळी मुलांना की नाही स्कूलला जाताना एक लाडू खायला देते। तर बघा मी इथे सर्व लाडू बांधून घेणार आहेत। मीडियम साईजचा लाडू बांधायचा आहे। इथे बघा आपला हा लाडू किती छान तयार झालेला आहे। सेम पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। तुमचं जर हे मिश्रण घट्ट झालं असेल ना, तर काय करायचं सांगते। तर हे जे मिश्रण आहे ना, तर मिक्सरला पल्स मोडवरती की नाही थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं गरम तूप घालायचं, म्हणजे तुम्हाला लाडू छान बांधता येतील। हे जे मी प्रमाण दिलं होतं की नाही, त्यात जवळजवळ 4 किलो लाडू तयार झालेले आहेत। माझे 100 लाडू तयार झाले होते बरोबर। तर तुम्हाला फूड बिझनेस करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की उपयोगात येईल तुमच्या। तर इथं बघा सर्व लाडू मी तयार करून घेतलेले आहेत। यातले थोडेसे लाडू मी बाजूला काढून ठेवलेले आहेत। मस्त असे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।